नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत पौष्टिक असे हिरव्या मुगाचे लाडू. मूग म्हणाल ना तर त्याच्यामध्ये प्रोटीन आणि फायबर बऱ्यापैकी असतं आणि गुळामध्ये आयनही असतं. तर असे लाडू जर तुम्हाला बनवायचे असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. मी तुम्हाला इथे वजनी सांगणार आहे आणि आपण कपच्या हिशोबी सांगणार आहे. इथे मी मेजरिंग कपच्या हिशोबाने 1 कप मूग घेतलेत आणि त्याबरोबर वजनी म्हणाल तर 200 ग्रॅम. स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, बऱ्यापैकी त्याला पावडर लागलेला असतो आणि त्याला एका कपड्यावरती वाळत घालायचं. 1 तासासाठी वाळत घ्या पंख्याखाली. जर तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही एखादा ओला कपडा म्हणजे कपडा भिजून ओला घट्ट पिळायचा आणि नंतर मूग तुम्ही चांगले पुसून घ्यायचे. तसंही केलं तरी हरकत, जे तुम्हाला सोयीस्कर वाटते ते करा. 1 तासानंतर बघा चांगले मूग अगदी कोरडे झाले. कढई गरम करायची, त्याच्यामध्ये मूग आपण टाकायचे आणि मात्र इथे आपण जेव्हा मूग भाजतो तेव्हा बिलकुल लालसर करायचे नाही. आपल्याला फक्त त्याला थोडेसेच भाजून घ्यायचे. हलकेसे भाजले गेले की तुम्हाला कळेलच की बऱ्यापैकी गरम झालेत. तर गॅस बंद करायची आणि मंद आचेवरच करा. ताटामध्ये आपण काढून घ्यायचे. ताटामध्ये काढल्यानंतर त्याला अगदी थोडंसं थंड झाल्यानंतर त्याची पूड करायची. आता पूड मात्र करताना अगदी जास्त प्रमाणात गव्हाच्या पिठासारखी पूड बिलकुल करायची नाही. अगदी आपण रवा कसा असतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त प्रमाणात करा. बस इतकं, म्हणजे जास्त रवाळी नाही आणि जास्त अगदी गव्हाच्या पिठासारखं अगदी पोळी नाही. अशा पद्धतीने करून घ्यायचं. तर बघा छान असं आपलं हे अगदी व्यवस्थित दळलं गेलेलं आहे आणि दळल्यानंतर आता हे सगळं आपण काढून बाजूला ठेवायचं आहे. काढल्यानंतर आपण काय करायचं आहे, पटकन कढई तीच ठेवली मी, गरम होतीच ती. त्याच्यामध्ये घालायचे तूप. आता इथे तूप मात्र मी इथे अर्धा कप घेतलं आहे, पण जितकं लागेल ना तितकंच घालायचं आहे. आणि तुम्हाला वजनी सांगायचं झालं तर माझं हे तूप मला 80 ग्राम लागलं होतं. त्यानंतर तूप गरम झाल्यानंतर हे आपला मुगाचा सगळं अगदी पूड टाकायची. गॅस अगदी मंद करायची आणि व्यवस्थित तुम्ही असं परतत राहा. छान असं परतत राहा. अगदी जसं तुम्ही ज्या मंद आचेवर कराल ना तितकं आपला कच्चेपणा राहत नाही आणि मूग अगदी स्वादिष्ट बनतात. आता जसं तुम्ही त्याला भाजत राहाल ना तसं अगदी 5 मिनटं जेव्हा आपली होतात, त्या 5 मिनटं झाल्यानंतर मी वेळी तुम्हाला सांगेन की किती मला या मिश्रणाला लागला होता. 5 मिनिटांनंतर आपण ह्याच्यामध्येच आपण ड्रायफ्रूट्स घालायचे. आपल्याला इथे ड्रायफ्रूट्स काही वेगळे तुपामध्ये वगैरे भाजून घ्यायची काही गरज नाही. जितके तुम्हाला वाटतं तुम्ही घालू शकता. मी इथे काजू, बदाम, कलिंगडाच्या बिया, त्याचबरोबर टरबूजाच्या बिया सगळ्या मी घातल्या होत्या आणि पुन्हा त्याला असे भाजते. मग त्यामुळे ड्रायफ्रूटही भाजले जातील आणि आपली ही जी मूग तीही भाजलं जाईल. त्याचबरोबर थोडेसे घातले इथे किसमिस म्हणजे मनुका, त्याही भाजायच्या. अशाच पद्धतीने आपण पीठ अगदी भाजत राहायचं. भाजता भाजता तुम्हाला कळेल की घर भरण्याचा सुवास अगदी दरवळू लागतो. आता बघा हे अगदी व्यवस्थित झालेलं आपलं मिश्रण मला 8 मिनटं लागली होती. आता हे सगळं मिश्रण एका ताटात अगोदर काढून घ्यायचं. का कढई बऱ्यापैकी गरम असते म्हणून अगोदर ताटात काढून घ्या. हलकंसं त्याला कोमट होतं, जास्त गरम नाही, हलकंसं कोमट झालं की गूळ टाकायचा. गूळ मी अर्धी वाटी घेतलं होतं, पण अर्धी वाटी म्हणाल तर तुम्हाला अगदी वजनी सांगायला गेलं तर 100 ग्राम हे मी गूळ घेतलं आहे. अगदी किसून वगैरे घ्या म्हणजे लगेच याच्यामध्ये अगदी व्यवस्थित या मिश्रणात मिक्स होईल. तुम्ही या ठिकाणी गुळाच्या ऐवजी खडीसाखर वापरू शकता किंवा खडीसाखर आणि गूळ दोन्ही मिक्स करून घेऊ शकता. साखरेचाही वापर करू शकता. हवं असल्यास तुम्ही खजूरही वापरू शकता. जे तुम्हाला योग्य वाटते ते करू शकता. आणि जेव्हा मी कधीही कोणताही गोड पदार्थ करते ना तेव्हा पहिला लाडू किंवा कोणताही गोड पदार्थ मी देवाकडे ठेवते. त्या पद्धतीने अगोदर देवाकडे ठेवलं आहे. तर आता पुन्हा हे सगळे लाडू अशा पद्धतीने वळून घेतात. मला बघा दोन्ही हाताचा वापरसुद्धा करावा लागला नाही की व्यवस्थित ते मिश्रण झालेले आहे. तुपाचंही प्रमाण बरोबर आहे. जर तुम्हाला असं वाटलं की वळत नाही तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याला थोडंसं फिरवायचं आणि नंतर लाडू वळायला घ्यायचे. लाडू जितके होते तितके मी काढून घेतले. माझे ना जेमतेम 15 असे लाडू झाले होते. एक आईला मी तोडून दिला होता अगोदर, जेव्हा देवाला दिला तेव्हा आईला दिला. आणि त्यानंतर बघा छान असे आपले मुगाचे लाडू रेडी झालेले आहेत. तुम्ही नक्की करून पाहायचे. अगदी सुंदरही होतात, छान चवीलाही लागतात आणि अगदी पौष्टिकही आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे, शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही. पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.